जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत अंडा करी कशी बनवायची ती रेसिपी. जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. इथे मी एक कढई घेतली आहे. कढईमध्ये 2 ते 3 इतके तेजपत्ते घेतलेले आहेत. 2 बारीक कापलेले कांदे घेतलेले आहेत. कांदा हा आपल्याला लालसर करायचा आहे. कांदा जर तुम्हाला उभा कापायचा असेल तर तुम्ही कापू शकता. मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा हा आपल्याला थोडासा लालसर करायचा आहे. तोपर्यंत आपण अंडी फ्राय करूया. इथे मी 4 अंडी घेतली. त्याला उकडून त्याच्यामधून अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या अंड्यांना फ्राय करणार आहोत. इथे मी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये ही 4 अंडी आपल्याला फ्राय करायचे आहेत. अंडा करीसाठी लागणारं वाटण आपण तयार करूया. इथे मी 2 बारीक चिरलेले टोमॅटो घेतले, 2 चमचे दही घेतले, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा धने पावडर घेतलेला आहे. ह्याचा 4 ते 5 असे लसूण घेतलेले. याचं आपण वाटण करून घेतला आहे. सॉरी, मी व्हिडिओ काढायला विसरले, कारण आपण जो कांदा फ्राय केलेला त्याच्यात ते वाटण डायरेक्ट टाकलेलं आहे. ही शूटिंग काढायला मी विसरली, त्याच्यासाठी सॉरी. हे आता असं दिसत आहे. आपण हा मसाला फ्राय करून घेतलेला, हे वाटण फ्राय करून घेतलेला आहे. या अंडा कढीमध्ये जाणारा हा सिक्रेट मसाला आहे. 1 चमचा मी बडीशॉप घेतली, 1 चमचा जिरं घेतलं, 1.5 चमचा इतके अख्खे धणे घेतले. हा मसाला मी सुका वाटून घेतलेला आहे. या अंडा करीमध्ये खूप असा चांगला स्वाद येतो या मसाल्याने. करून बघा तुम्ही. आपल्या अंडा करीला खूप असा चांगला फ्लेवर देतो. थोडीशी माझ्याकडून मिस्टेक झाली. जे आपला कांदा फ्राय झाल्यानंतर आपण जे वाटण केलेलं ते टाकल्यानंतर मला व्हिडिओ काढायचा होता, तो मी विसरली. इथे आपले अंडे हे ऑलमोस्ट फ्राय झालेले आहे. आता आपण लाल तिखट टाकणार आहोत. थोडेसे लाल तिखट टाकून ह्याला परत आपण परतून घेणार आहोत. जर तुम्हाला अंडा हा तेलामध्ये फ्राय करायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट मसाल्यामध्ये सोडू शकता. पण फ्राय केलेले अंडे हे चवीला खूप छान लागतात. पाहू शकता आपला मसाला हा चांगला भाजून निघालेला आहे. मसाल्याने तेल पण सोडलेलं आहे. चांगला आपला मसाला हा परतलेला आहे तेलामध्ये. ह्याच्यामध्ये बाकी काही गेलेलं नाही. आपला कांदा फ्राय झाल्यानंतर आपण जे काय वाटण केलेलं ते टाकलेलं आहे, बाकी काही नाही. मसाले मी वरून सोडलेले नाही आहेत. मसाले हे आपल्या वाटणामध्ये मी घातलेले. इथे मी कस्तुरी मेथी टाकली आहे भाजीला चव येण्यासाठी. तुम्ही पाहू शकता कलर पण खूप छान आलेला आहे भाजीला. हे जे मगाशी वाटण केलं त्याचं पाणी मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आपल्या मसाल्याला. जर तुम्हाला पाणी जास्त हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. मला जेवढं लागलं तेवढं मी पाणी टाकलं आहे. हे मिनिमम 1 ग्लास इतकं मी पाणी टाकलेलं होतं. का अंडा करी करायचं आहे म्हटल्यावर आपल्याला थोडंसं पातळच करावं लागेल. ते आपले अंडे फ्राय झालेले आहे. चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे. अंडा करी करण्यासाठी आपल्याला थोडंसं हा रस्सा टाईपमध्येच बनवावं लागेल, नाहीतर घट्ट बनवू शकतो तो, पण आपल्याला घट्ट बनवायचा नाही आहे. हे अंडा करी आपण नुसते भाताबरोबरही खाऊ शकतो, चपातीबरोबर, भाकरीबरोबरही खूप छान लागते ही खायला. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी मसाला हा आपला शिजून निघालेला आहे. आता आपण याच्यामध्ये
आपले जे काय अंडे फ्राय केलेले आहेत ते टाकणार आहोत. ते टाकून अंड्यांना मी परत मसाल्यांमध्ये उकळून घेणार आहे, कारण आपल्या अंड्यांना हा मसाला लागण्यासाठी. परत मी अर्धा ग्लास इतका पाणी टाकून अंड्यांना मसाल्यांमध्ये शिजवणार आहे, कारण आपले अंडे हे मी नंतर सोडलेले आहेत त्याच्यामुळे, आणि हा मसाला आपल्या अंड्यांना लागायला हवा आहे. त्याच्यामुळे मी अर्धा ग्लास इतकंच पाणी टाकणार आहे, जास्त पाणी टाकणार नाही आहे. फक्त आपला मसाला आपल्या अंड्यांपर्यंत जाण्यासाठी, कारण जे काय चिरा पाडलेल्या होत्या अंड्यांना तिथपर्यंत आपला मसाला लागण्यासाठी. पाहू शकता आपल्या इथे अंडा करी ही रेडी झालेली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अजूनही आटवू शकता, आणि नसेल तर तुम्ही अजूनही पाणी टाकून वाढू शकता. इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे. ऑलमोस्ट आपली ही अंडा करी ही रेडी झालेली आहे. पाहू शकता रंग खूप छान आलेला आहे, आणि भाजी बनलेली पण ही उत्तम, खायला पण खूप छान लागत होती. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांना सॉरी, मी एक व्हिडिओ शूट करू शकले नाही म्हणून, त्याच्यासाठी सॉरी. इथे आपली ही अंडा करी तयार झालेली आहे. आता आपण याला सर्व करूया. खूप अशी छान अशी दिसते ती, खायलाही उत्तम लागत होती. तुम्ही पाहू शकता जास्त तेलही टाकलेले नाही आहे याच्यामध्ये. जे काय आपण आपले अंडे फ्राय केलेले, त्या अंड्या फ्राय केलेलं तेल होतं ते मी याच्यामध्ये अंडा करीमध्ये ॲड केलेलं नाही आहे. जर ते केलं असतं तर आपल्या ह्या अंडा कढीला कडवटपणा आलेला असता, कारण आपण त्याच्यामध्ये मसाला टाकलेला होता. मसाला हा तेलामध्ये थोडासा करपल्या कारणाने तेल हे कडू लागू शकतं, पण मी ते तेल घेतलेलं नव्हतं. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते तेल घेऊ शकता, पण आपण अंडा फ्राय करताना गॅस बारीक करा, म्हणजे तो मसाला लागू शकत नाही आणि ते वेस्ट जाणारं तेल आहे ते वेस्ट जाणार नाही. इथे आपली अंडा करी ही खाण्यासाठी रेडी झालेली आहे. पाहू शकता तुम्ही, दिसायलाही खूप छान आहे. अंडा करीसाठी हे अंडा नेहमी फ्राय करूनच तुम्ही करी बनवा, कारण फ्राय केलेला अंडा खाताना खूप छान लागतो. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अंडा करी कशी झाली आहे ती. भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू.